अमरावती शहरातील अभियंता भवन येथे विद्युत अभियंत्यांचे 41वे 2 दिवसीय अधिवेशन उत्साहात सुरू झाले आहे। 21 आणि 22 ऑगस्ट असे 2 दिवस हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे। या अधिवेशनाचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। विद्युत क्षेत्रातील अभियंत्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा, विचारमंथन तसेच विद्युत क्षेत्रातील बदलत्या आव्हानांवर आणि भविष्यातील वाटचालींवर मार्गदर्शन होणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी विद्युत क्षेत्रातील अभियंते आणि संबंधित मान्यवरांची उपस्थिती असून अभियंत्यांच्या ज्ञानवृद्धी सोबतच विद्युत क्षेत्राच्या विकासासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे। या वर्षीचं जे आमचं दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं अधिवेशन होतं विद्युत अभियंत्यांचं, ते अमरावती शहरात भरवलं गेलं दिनांक 21 आणि 22ला। 21 तारखेला या अधिवेशनाचं इनॉग्रेशन हे आपले अमरावती विद्यापीठाचे प्रो कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे सर यांनी केलं आणि त्यांनी केल्यानंतर दुपारच्या सेशनमध्ये आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब आले। बावनकुळे साहेबांनी आमच्या या अभियंत्यांना रात्रंदिवस कष्ट करावं लागतात, सगळं काम करावं लागते आणि प्रकृती त्यांची खूप व्यवस्थित असली पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही इथं फिटनेस हब एक स्थापन करणार आहे आणि त्याचं पायाभरणी स्टोनचं उद्घाटन केलं त्यांनी। मग नंतर बावनकुळे साहेबांनी आपल्या जे देशातले 4 अभियंते उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरव करण्यात येतो, त्या 4 अभियंत्यांचा गौरव करण्यात आला। आणि 3 जे आहेत यंग इंजिनियर्स अवॉर्ड, ते त्या 3 यंग इंजिनियर या पुण्यासाहेबकडे यंग इंजिनियर अवॉर्डमध्ये एक अकॅडमिक प्राध्यापकाला दिला जातो, एक तो टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट म्हणजे रिनोव्हेशनसाठी दिला जातो आणि एक अवॉर्ड हे इंडस्ट्रीमध्ये जे उत्कृष्ट काम करतात अशा यंग इंजिनियरला दिला जातो। काल ते सुद्धा 3 अवॉर्ड दिले गेले। बावनकुळे साहेबांनी आपल्या या जे या अधिवेशनात या विषय जो होता आमचा ट्रान्सफॉर्मिंग इंडियाज पॉवर सेक्टर थ्रू आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड ग्रीन टेक्नॉलॉजीज, तर ग्रीन टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करण्याबाबतचे आमचे 105 पेपर्स जे प्रेझेंट झाले ते पूर्ण थरो पाहिले आणि त्यांनी खूप कौतुक केलं का एवढ्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण भारत देशातले इथं शास्त्रज्ञ तसेच प्राध्यापक लोक येऊन पेपर प्रेझेंट करणार आहे आपल्या अमरावतीसारख्या शहरात। त्यांना फार अभिमान वाटला या गोष्टीचा। त्यांनी सगळ्या आमच्या इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सचं, आमच्या सगळ्या लोकल कमिटीचं खूप कौतुक केलं आणि त्यांनी सांगितलं का निश्चित याच्यातून काहीतरी महाराष्ट्र सरकारला, भारत सरकारला या पेपरमधून काहीतरी मदत होणार आहे। जे उद्दिष्ट आहे मोदी साहेबांचं विकसित भारताचं 2027 सालात विकसित भारत होणार आहे, त्याला निश्चित या अधिवेशनात हातभार लागेल असं त्यांनी संबोधित केलं। आणि त्यांनी अभियंत्यांचा हा एक पाया आहे, देशाच्या विकासाचा पाया आहे, हे सुद्धा या त्यांनी कालच्या आपल्या भाषणात सांगितलं सगळ्यांना। धन्यवाद। मला फार अभिमान आहे की जनरली हे जे अधिवेशन आहे हे अधिवेशन ज्या ठिकाणी विमानाचे मोठ्या प्रमाणात येण्या जाण्याच्या जिथे सुविधा उपलब्ध आहे, महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई, पुणे, नंतर नागपूर अशाच ठिकाणी अधिवेशन आले आहेत। आपल्या अमरावतीला जरी फक्त मुंबईसाठी फ्लाईट आहे पण अशी एकच फ्लाईट आहे, ते त्यामुळे काय देशभरातून जे सगळे शास्त्रज्ञ आहेत ते येऊ शकत नाही। तर मी नागपूरला मला पूर्ण सुविधा करावी लागली आणि आमच्या 6 गाड्या नागपूर एअरपोर्टला ठेवाव्या लागल्या आणि त्या आमचे जे काउन्सिल मेंबर्स आहेत, मोठे मोठे शास्त्रज्ञ आहेत, ते पेपर डिलिव्हर करणार होते, त्यांच्या अशी सोय करावी लागली, उपलब्ध करावी लागली। तेव्हा सगळं आमच्यासाठी पॉसिबल झालं आणि आम्ही सक्सेसफुली हे करून दाखवलं। प्रति लोकल सेंट्रिक टीम आहे, आमचे चेअरमॅन आहे राठी साहेब, सेक्रेटरी रामविगे साहेब आहे आणि सगळे आमचे पूर्ण जे अमरावती सेंटरचे मेंबर्स आहे त्यांनी अहोरात्र 1 महिन्यापासून झटत या आम्हाला साथ दिली या कार्यक्रमासाठी आणि मी त्यांचं खरंच आमच्या टीमचं कौतुक करतो, धन्यवाद देतो।